तर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि एकूणच शिक्षण क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी हे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। आजचा या आंदोलनाचा हाऊस अरेस्ट केलेलं म्हणून आम्ही पुढे काय करायचं ते आम्हाला काही कल्पना नाहीये आणि जी इथे मुलं थांबलेत त्यांना घेऊन जाते तेच मला बाकी पुढे काहीच माहिती नाही। आता पण यामध्ये दावा आलेला आहात तर तुमचा मूळ उद्देश काय आहे? तुम्हाला पाठिंबा द्यायचा का वाटतोय? काय तुमचं म्हणणं काय आहे? कारण की एवढं इथे पेपर्स लीक झालेत, 20 मुलांचं सुसाईड कमेंट झालंय तरी कोण काही बोलत नाहीये। तर त्याच्याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे। अकाउंटेबिलिटीच नाहीये लोकांकडे, अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंट घेत नाही असेल। आता जेवढं मला सांगता येतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं। आता तुम्ही सगळे एकत्र माहिती घेऊन माझ्या तोंडाजवळ आलात तर मला जेवढं कळतं तेवढं मी सांगितलं पण तुम्हाला। याला आता लेफ्ट विंग राईट विंग असं तो रंग हे आता ह्या वेळेस कुठल्याही पक्षाची साईड घेण्याची वेळ नाहीये। लेफ्ट विंग तर आपण पाहतोय सीजेपीच्या या आंदोलनाचे मुंबईत सुद्धा पडसाद उमटताना दिसत आहे। तर दिल्लीमध्ये आता सध्या आपण पाहतो सीजेपीचं आंदोलन या ठिकाणी पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना बाजूला केलेलं आहे। तर अभिजित तिपके मात्र अद्यापही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आमचं हे आंदोलन असं सुरू राहणार असं अभिजित तिपके यांनी म्हटलेलं आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरू झालं, मात्र आतापर्यंत सरकारकडनं कधीही या आंदोलनासंदर्भात आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी कुठलंही शिष्टमंडळ आलं नाही।